नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्याला आता नुकतंच 6 तारखेपर्यंत जी माहिती इयत्ता 6वी पासून तर 12वीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळांसाठी भरायची आहे ती म्हणजेच विकसित भारत बिलथॉन या संदर्भातील आपल्याला माहिती भरण्यासंदर्भात आलेली सूचना आणि त्या सूचनेनुसार आपल्याला काय करायचं आहे। तर इथे आपण बघू शकतायत विकसित भारत बिलथॉन 2025 या भारतातील सर्वात मोठ्या नामोशने चळवळीत सहभागी होण्याचे शिक्षण मंत्रालयाने तर आपल्याला काय करायचं आहे, विकसित भारत बिलथॉन 2025 त्यालाच विकसित भारत बिलथॉनलाच आपण VBB असं म्हटलेलं आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे। नीती आयोग आणि अटल इनोव्हेशन मिशनच्या सहयोगाने शिक्षण मंत्रालयाने हे आपल्याला दिलेले एक चळवळ सुरू केलेली आणि यामध्ये 6वी ते 12वीचे वर्ग असलेल्या शाळांचा सहभाग असेल। कोणते वर्ग? बिलथॉनमध्ये असणारे 6वी ते 12वीच्या वर्गात जे विद्यार्थी असतील त्यांचा समावेश असणार आहे। या विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेने विचार करण्याची आणि वास्तविक जीवनात आव्हानांना तोंड देणाऱ्या कल्पना आणि उदाहरणे विकसित करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये सहभाग करण्यात आलेला आहे। खरं म्हटलं म्हणजे इथे एक आत्मनिर्भर भारत, स्वावलंबी प्रणाली, त्याचबरोबर स्वदेशी कल्पना आणि नवोन्मेष, क्रिएटिव्हिटी, व्होकल फॉर लोकल, त्याचबरोबर समृद्धी या 4 मुद्द्यांचा इथे समावेश आहे। तो आपण सविस्तर पुढे साईटवरती गेल्यावर बघणार आहोत। तर या सर्व गोष्टींचा समावेश असून स्पर्धेचे ते टप्पे दिलेले, ही स्पर्धा कशी असणार आहे। 23 सप्टेंबर 2025ला बिलथॉनचा शुभारंभ झालेला आहे। 23 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 25 आपल्याला नाव नोंदणी करायची आहे। त्याचबरोबर 6 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या उपक्रमाची तयारीची साठी असणार आहेत आणि 13 ऑक्टोबर सर्व शाळांमध्ये देशव्यापी थेट बिलथॉन कार्यक्रम घडणार आहे आणि 14 ते 31 ऑक्टोबर शाळांकडून प्रवेशिका सादर केल्या जातील। प्रवेशिकाचं मूल्यांकन नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना, म्हणजेच हे विजेते कोण असतील तर साधारणतः हे सर्व विजेते 1101 विजेते असतील। त्यांच्यामध्ये 1 कोटी रुपयाच्या रकमेचं रोख बक्षीस विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणार आहेत आणि याच्यामध्ये 6वी ते 12वीचे वर्ग असणाऱ्या सर्व शाळांना इथे सहभाग घ्यायचा आहे। जिथे 6वी आणि 7वी 2 वर्ग असतील तरीसुद्धा 6वी ते 8वी असतील तिथे सुद्धा, 6वी ते 10वी असतील तिथे सुद्धा, 6वी ते 12वी असतील तिथे सुद्धा, 5वी ते 10वी असतील तिथे सुद्धा, 5वी ते 12वी असतील तिथे सुद्धा, या सर्व शाळांनी याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे। तर आता या साईटवर आपण कशा पद्धतीने जाणार ते आपण सर्वप्रथम बघणार आहोत। चला तर आपल्याला जावं लागणार आहे सर्वात प्रथम गुगल क्रोमला गेल्यानंतर इथे आपण साईट टाकायची झाली तर vbb.mic.gov. इंटर केल्यानंतर आपल्या नजरेसमोर अशा पद्धतीने ही साईट ओपन होते। इथे आपल्याला रजिस्ट्रेशन सुरुवातीला करायचं आहे। लॉग इनचं आपण नंतर पुढच्या ह्याच्यात बघणार आहोत। इथे जर तुम्हाला इंग्लिश दिसत असलं तर इंग्लिश मराठी जे करायचं असेल ते तुम्ही इथून करू शकणार आहात। त्याचबरोबर आपण बघितलं होतं, काय बघितलं आहे, इयत्ता 6वीपासून 12वीच्या विद्यार्थ्यांना मग असे अबाउट अस यांच्या अशा पद्धतीने हा व्हिडिओ दिसतोय। या व्हिडिओ नंतर आपल्याला हे सर्व 4ही टॅब दिसत आहेत। जर आपल्याला मराठी करायचं असेल तर आपण इथे क्लिक करून इथे वेगवेगळ्या भाषा, भारतीय भाषा दिलेल्या आहेत, त्याच्यातनं मराठीला आपण क्लिक करायचं। मराठीला क्लिक केल्यानंतर आपण तुम्ही ही साईट मराठीत सुद्धा बघू शकणार आहात। आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, व्होकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत। आत्मनिर्भर भारतमध्ये काय, स्वावलंबी प्रणाली, साधने आणि साधने यांच्यावरती उपाय तयार करण्यासाठी, स्वदेशी कल्पना आणि ज्ञान प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी, स्वदेशी आहे, व्होकल फॉर लोकल, स्थानिक उत्पादने, हस्तकला आणि संसाधनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि समृद्ध भारतमध्ये शाश्वत विकासासाठी मार्ग तयार करणे, अशा पद्धतीने दिलेले। आता आपण बक्षिसांसंदर्भात बघूया। बक्षिसं कशी आहेत तर बक्षिसं बघा, डिस्ट्रिक्ट लेवलला म्हणजे जिल्हा लेवलला 1000 विजेत्यांना बक्षिसं मिळणार आहेत। त्याचबरोबर
स्टेट लेवलला 100 विजेत्यांना बक्षिसं मिळणार आहेत आणि राष्ट्रीय पातळीला 10 विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळणार आहे. असं हे आपण साधारण प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला तर 1 करोड रुपयांचं बक्षीस याच्यामध्ये देण्यात येणार आहेत. परिणाम काय म्हटलेले ते पण आपण बघूयात. परिणामामध्ये याच्यामध्ये किती शाळा आहेत, शिक्षक किती आतापर्यंत सहभागी झाले आहेत, संघ कोणते आहेत, विद्यार्थी आणि कल्पना किती याच्यामध्ये आलेले आहेत ते इथे दिसत आहेत. संसाधने जर आपण संसाधने इथे आपण एक PDF जी आता नुकतीच बघितली ते PDF ही होती. इथे तुम्ही इथे व्हिडिओ बघू शकतात की कशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला इथे मार्गदर्शन असतील. विकसित भारत बिल्ड यासाठी जिंगल इथे पण तुम्ही व्हिडिओ बघू शकणार आहात. इथे तुम्हाला वेगवेगळ्या भाषांमधील व्हिडिओसुद्धा बघायला उपलब्ध आहेत. अशा पद्धतीचे संसाधने आहेत. आणि आता आपण जे आपल्याला काम करायचं महत्त्वाचं ते म्हणजेच रजिस्ट्रेशन. आता होमला इथे क्लिक करायचं आहे. होमला क्लिक केल्यानंतर आपण रजिस्टर करणार आहोत. इथे रजिस्टर आपल्याला शाळेसाठी करायचं आहे, त्यानंतर शिक्षकांना जॉईन करायचं आहे. इथे नोंदणी करायला मी इथे क्लिक केलेलं आहे. तर इथे आपल्याला नोंदणी करायची आहे. अशा पद्धतीने आपल्यासमोर नोंदणीसाठी इंटरफेस आलेला असेल. इथे आपल्याला शाळेचा UDIS कोड टाकायचा आहे. तो UDIS कोड आपण इथे इन्सर्ट करायचा. कोड टाकल्यानंतर इथे आय ॲग्रीच्या अगोदर एक चेकबॉक्स आहे, त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला प्रोसीडला क्लिक करायचं आहे. प्रोसीडला क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेची माहिती इथे आलेली असणार आहे. बघा इथे काही गोष्टी आलेल्या असतील, काही आलेल्या नसतील. त्या समजा तालुका आला नसेल तरी इथे आपल्याला तालुका चूज करायचा आहे. आपल्याला जिल्ह्यातील तालुक्यांचे नाव आलेले असतील. पिनकोड नंबर मात्र आपल्याला स्वतः इन्सर्ट करायचा आहे. इथे शाळेचं नाव आलेलं आहे, त्याच्या पुढे समोरच आहे स्कूल टाईप. आपल्या शाळेचा प्रकार कोणता आहे तो प्रकार आपण इथे निवडायचा आहे. त्यानंतर आपलं बोर्ड, आपलं शाळा कोणत्या बोर्ड अंतर्गत आहे, स्टेट बोर्ड असेल, CBSE असेल, ICSE असेल किंवा जे असेल ते इथे आपण निवडणार आहोत. शाळेचा पत्ता आपल्याला इथे लिहायचा आहे. शाळेचा पत्ता आपण सर्व माहिती व्यवस्थित बघून घ्यायची. ही माहिती बघितल्यानंतर प्रोसीडला क्लिक करायचं. प्रोसीडला क्लिक केल्यानंतर आपल्याला भरलेली जी माहिती आहे ती इथे बरोबर आहे किंवा नाही ते इथे आपण सर्व बघून घ्यायचं. इथे शाळेचा UDIS कोड, स्टेट नेम, डिस्ट्रिक्ट नेम, तालुका, त्याच्यानंतर पिनकोड, स्कूल नेम, स्कूल टाईप आणि स्कूल बोर्ड. आणि आत्ता इथे आपल्याला करायचं काय, हे झालं शाळेचं रजिस्ट्रेशन. इथे आपल्याला एक शिक्षकांचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. आपल्या शाळेत जर पदवीधर विज्ञान शिक्षक असतील तर त्यांचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. तर आपण इथे त्यांचं नाव आणि त्यांच्या ईमेल ID, टायटल. आता टायटलमध्ये गेल्यानंतर ते डॉक्टरेट आहेत का, मिस्टर, मिस, मिसेस जे असतील ते आपण इथून चूज करणार आहोत. त्यानंतर इथे त्यांचं फुल नेम फुल नेम लिहिल्यानंतर मेल फिमेल जे असेल ते आपण इथून चूज करायचं आहे. त्यानंतर ईमेल ID हा तुम्ही शाळेचा सुद्धा टाकू शकतायत किंवा त्यांचा पर्सनल जर तुम्हाला टाकायचा असेल तर तोही तुम्ही इथे इन्सर्ट करू शकतायत, जोही तुम्हाला टाकायचा असेल तो. कारण की OTP येण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. आता ईमेल ID मी आधी टाकून घेतो आणि नंतर तुम्हाला ईमेल ID संदर्भातील एक माहिती सांगणार आहे. ईमेल ID टाकल्यानंतर इकडे जो पासवर्ड आहे तो पासवर्ड ऑटोमॅटिक येतोय. हा पासवर्ड कोणता असणार आहे, तुम्ही टाकलेला ईमेल IDच्या @च्या अगोदर जेवढे अक्षर तुमचे असतील तो तुमचा पासवर्ड असणार आहे. काय पासवर्ड असणार आहे, तुमच्या ईमेल IDच्या @च्या अगोदर जेवढी तुमचे अक्षर असतील तो तुमचा ईमेल ID असणार आहे. त्यानंतर हाच ईमेल ID तुम्हाला वापरावा लागणार आहे. प्रत्येक मोबाईल नंबर आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. तो मोबाईल नंबर आपण टाकत असताना ते तुम्हाला तुमच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांचे मोबाईल नंबर लगेच आलेले असतील. त्या सर्व शिक्षकांचे मोबाईल नंबर आले असेल त्याच्यातील जो नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. इथे व्हॉट्सॲप नंबरसाठी सुद्धा एक नंबर द्यायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर त्या शिक्षकांचा तोच असेल तर इथे वर तुम्हाला चेकबॉक्स दिसतोय व्हॉट्सॲप नंबरच्या वर. या चेकबॉक्सला क्लिक केलं म्हणजे नंबर आपल्याला पुन्हा इन्सर्ट करायची गरज नाही. हा व्हॉट्सॲप नंबर एवढ्यासाठी की ज्या शिक्षकांना आपण इथे जॉईन करत आहोत त्यांचा नंबर व्हॉट्सॲप ग्रुपला ऑटोमॅटिक जॉईन होणार आहे. चला तर इथे आपण त्यानंतर एवढी प्रोसेस झाल्यानंतर ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला सेंड OTPला क्लिक करायचं आहे. सेंड OTPला क्लिक केल्यानंतर तुमच्या जो मेल ID आहे त्या मेल IDला काय होणार आहे, हा OTP येणार आहे. अशा पद्धतीने OTP आलेला असेल. OTP आल्यानंतर OTP इन्सर्ट करा आणि व्हेरीफाय माय अकाउंटला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा ईमेल सेंड सक्सेसफुली झाला. युनिक अशा पद्धतीने बघा इथे तुमचं काय दिसतंय, कॉंग्रॅच्युलेशन. इथे आपल्या शाळेची माहिती दिसते, इकडे शिक्षकांची माहिती दिसते.
अशा पद्धतीने आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन पूर्ण होतं. टीचर लॉग इन आय डी म्हणजेच ईमेल आय डी असणार आहे आणि पासवर्ड हा @च्या अगोदरचा सर्व अक्षर पासवर्ड असणार आहेत. अशा पद्धतीने माहिती आपल्या नजरेसमोर येते आणि अशा पद्धतीने आपल्या शाळेचं लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत पुन्हा होम पेजला आलो आहेत. होम पेजला आल्यानंतर आता पुढच्या वेळेस जर मला लॉग इन पुढच्या वेळेस जर याच्यावर काम करायचं आहे तर मला काम करावं लागणार आहे लॉग इनवरती. लॉग इनला मी क्लिक केलेलं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर इथे टीचर लॉग इन दिसते, इथे स्टुडंट टीम लॉग इन दिसते, इथे शिक्षकांचं लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची टीम इथे लॉग इनसाठी जोडायची आहे. तर इथे टीचर लॉग इनला क्लिक करतोय. टीचर लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपला जो ईमेल आय डी होता तो ईमेल आय डी इथे आपण टाकणं गरजेचं असणार आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर आपल्या टाकायचे पासवर्ड तोच कोणता जो आपण ईमेल आय डी टाकलेला आहे त्या च्या अगोदरची सर्व अक्षरे. इथे साइन इन दिसते, याला आपण करणार साइन इन. झालेलं आहे, लॉग इन झालेलं आहे. आणि इथे आपण वेलकम टीचर अँड मेंटॉर, टीचर यांनाच मेंटॉर सुद्धा इथे म्हटलेलं आहे. आणि ज्या शिक्षकांचं आपण लॉग इन केलं असेल त्यांचं नाव इथे आपल्याला वरच्या दिशेला दिसणार आहे. आणि स्टार्ट नावला जर क्लिक केलं तिथे सूचना दिल्या स्टार्ट नावला. इथे प्री सर्वे, इथे अगोदर सर्वे देण्यात आलेला हा सर्वे फॉर्म आपल्याला आधी सबमिट करावा लागणार आहे. अशा पद्धतीने बाकीच्या गोष्टी आपण पुढील भागामध्ये निश्चितच बघूया. नोंदणी करणे आणि लॉग इन करणे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं असेल. पुढचे व्हिडिओ कशा पद्धतीने टाकायचे, कसे लॉग इन अपलोड करायचे ते सुद्धा आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आपण पूर्ण बघितला तो नक्कीच आपल्याला आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा. आपल्या इतर शिक्षक मित्र, इतर बंधू भगिनींना तो नक्कीच शेअर करा. त्याचप्रमाणे अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपणास बघायला मिळतील. व्हिडिओ आपण पूर्ण बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद.